फायब्रॉइड्स मध्ये येणारं वंध्यत्व आज आपण बघणार आहोत। तर फायब्रॉइड ही गर्भाशयाचं बेनाइन ट्यूमर आहे। जर मी 100 स्त्रियांची सोनोग्राफी केली तर 70 स्त्रियांमध्ये एक छोटा मोठा फायब्रॉइड मला मिळतो। तर तुम्ही घाबरून जाऊ नका, हा अगदी बेनाइन ट्यूमर आहे। आता जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर नेमकं त्या फायब्रॉइडचं लोकेशन कुठे आहे आणि त्याची साईज किती मोठी आहे ते महत्त्वाचं आहे। जर तुमचा फायब्रॉइड गर्भाशयाच्या आतल्या बाजूला असेल, जेणेकरून की त्याचं तुमच्या गर्भाशयाचं खूप डिस्टॉर्शन झालं आहे, त्याची शेप चेंज झालेला आहे किंवा त्या फायब्रॉइडमुळे तुमच्या दोन्ही गर्भनलिका कुठेतरी ब्लॉक होत आहेत, अशामध्येच फक्त फायब्रॉइड काढणं गरजेचं आहे। त्याला आपण सबम्युकस फायब्रॉइड म्हणतो। हा फायब्रॉइड आपण हिस्टेरोस्कोपीद्वारे काढू शकतो आणि असा फायब्रॉइड काढल्यावर तुमचे नॅचरल प्रेग्नन्सीचे चान्सेस नक्कीच वाढतात। आयव्हीएफ मध्ये प्रत्येकच पेशंटला फायब्रॉइड काढण्याचा सल्ला मी देत नाही। जर तुमच्या फायब्रॉइडमुळे तुमच्या युट्राइन कॅव्हिटी खूप डिस्टॉर्ट होत असेल किंवा तुमच्या गर्भाशयाचं अस्तर खूप डिस्टर्ब होत असेल, ज्यामुळे प्रेग्नन्सी गर्भ रुजण्यामध्ये प्रॉब्लेम येणार असेल, तेव्हाच असे फायब्रॉइड काढण्याचा सल्ला दिला जातो। अदरवाईज काही इंजेक्शन्स अवेलेबल आहेत जे आपण देऊन ते फायब्रॉइड श्रिंक करू शकतो आणि मग तुमच्या गर्भाशयात टाकू शकतो, जेणेकरून की तुम्हाला त्या फायब्रॉइडमुळे प्रेग्नन्सीमध्ये कुठे अडथळा येणार नाही।